नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियांका रंगोली आर्ट गॅलरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि सगळ्यांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे, एक नवीन रांगोळ घेऊन आलेली आहे। तेव्हा ती रांगोळ पूर्ण बघा आणि नवीन असेल तर मला जॉईन करा। चला तर मग रांगोळ कशी काढायची हे आपण बघूया। सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलेलं आहे, माझ्याकडे जी जाळीची प्लेट आहे ती मी ठेवून घेतलेली आहे। जर तुमच्याकडे रिंग असेल तर तुम्ही रिंगसुद्धा ठेवून घेऊ शकता। आणि त्यानंतर मी त्या थाळीभोवती डॉट्स टाकून घेतलेले आहेत व्हाईट कलरचे गोल आकारामध्ये। त्यानंतर परत मध्ये छोटी प्लेट ठेवली आहेत आणि त्या छोट्या प्लेटच्या मध्ये सुद्धा त्या भोवताल गोल असे व्हाईट कलरचे डॉट टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर पांढऱ्या डॉट्सचे 2 लेयर झालेले आहेत, एक सगळ्यात मोठा लेयर आणि दुसरा छोटा लेयर। त्या छोट्या लेयरला आणि मोठ्या लेयरच्या डॉटला दोन्ही याला एका साइडनी एकाच बाजूने आपण ओढून घ्यायचे आहेत। माझ्याकडे जो ब्रश आहे पेंट ब्रश छोटा, त्याच्या मागच्या भागाने मी त्या डॉटला एका साइडने ओढून घेतला आहे। तसंच दुसऱ्याला पण त्याच साइडने ओढून घेतलेला आहे, म्हणजे एक सुंदर असं डिझाइन तयार झालेलं आहे तिथे व्हाईट कलरच्या बॉर्डरचं। त्यानंतर मधली जी जागा रिकामी होती त्या मधल्या जागेमध्ये मी रेड कलरचे डॉट टाकले आहेत, गोल सर्कलमध्ये पूर्ण गोल असे टाकून घेतलेले आहेत। आणि त्याला जो छोटा चम्मच आहे माझ्याकडे गोलवाला प्लास्टिकचा, त्या चमच्याच्या सहाय्याने त्याला आतमध्ये घेतलेला आहे, ओढला आहे, म्हणजेच फ्लॉवरचा आकार तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर परत मध्ये छोटासा एक डॉट टाकला ऑरेंज कलरचा आणि त्याच्या भोवताल मी 7 असे डॉट टाकले आहेत येलो कलरचे। आणि त्या येलो कलरच्या डॉटला मला फ्लॉवर करायचा आहे, त्याच्यासाठी मी काय केलं आहे, चमच्याने त्याला प्रेस करून घेतलेला आहे, म्हणजेच फ्लॉवरचा डिझाइन दिलेली आहे। त्यानंतर मैत्रिणींनो बघा मी काय केलं आहे, मला करायचं आहे डिझाइन। तर मग मी पहिल्यांदा आडव्या अशा छोट्या छोट्या रेषा काढून घेतलेल्या आहेत, 4 साइडला 4 पहिल्यांदा काढल्या। त्यानंतर दोन्ही याच्या मध्ये मध्ये एक असं 4 कॉर्नरला 4 काढल्या आणि त्या रेषांना मी आकार दिलेला आहे। तर तो आकार असा दिलेला आहे की माझ्याकडे जी चाळणी आहेत, आपण ज्यातून तेल ओततो त्या चाळणीने मी त्याला आकार दिलेला आहे। त्या ज्या रेषेला मी मागे असं ओढलं आहे आणि त्याला गोल असा आकार दिलेला आहे। आणि मग रांगोळी टूल्सच्या सहाय्याने त्याची डिझाइन बनवून घेतलेली आहे। आणि त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे ब्ल्यू कलर टाकलेला आहे। आणि ब्ल्यू कलर टाकल्यानंतर मी जो पिंक कलरचा आहे त्या पिंक कलरच्या रांगोळीला ब्रशच्या मागच्याच भागाच्या सहाय्याने त्याला डिझाइन काढली आहेत। आणि मध्ये सुद्धा 2 असे येलो कलरचे डॉट दिलेले आहेत, 2 मध्ये अशी डिझाइन आपली ही रेडी झालेली आहे। त्यानंतर आता मी याला एक थोडासा वेगळा दिव्याचा आकार यावा म्हणून मी त्याला दिलेला आहे 2-2 असे डॉट दिलेले आहेत, 2 त्याच्यानंतर 2 आणि मग 1 असे सगळ्या याला मी डॉट देऊन टाकलेले आहेत ऑरेंज कलरमध्ये, म्हणजे तो एक छोटासा दिवा असा दिसतो आहे। आणि मग त्याला मी परत त्याच पेंट ब्रशच्या मागच्या सहाय्याने त्याला प्रेस करून घेतलेला एक डिझाइन झाली आहे। बघा ती किती सुंदर दिसते आहे, ती डिझाइन खूप छान दिसते आहे। असं मी सगळ्याला करून घेतलेलं आहे मैत्रिणींनो। त्यानंतर 2 दिव्यांच्या 2 डिझाइनच्या मध्ये थोडी गॅप आहे, जागा आहे, तिथे मी
परत रेड कलरचे 3 2 1 3 2 1 असे डॉट्स देऊन टाकलेले आहेत सगळ्या रांगोळीला. सगळ्या गॅपमध्ये मी तसे डॉट दिलेले आहेत 3 2 1 3 2 1. बघा आता मी याला प्रेस नाही केलेला आहे, असेच ठेवलेले आहेत. हे सुद्धा खूप सुंदर दिसते आहे. सगळ्या भोवताल रांगोळीला देऊन टाकलेले आहेत बघा. तर ही आपली आता रांगोळी रेडी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ही रांगोळी माझी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.